शुभम सर्वांना. माझे गुरु महायोगी प्रेम आपले सासूसून नावाचे पुस्तक आपल्याला उपयोगी पडणारे आहे, म्हणून त्यातले मी काही बाबी आपणास सांगत आहे. सुनेच्या आपल्या सासूबद्दल असलेल्या अपेक्षा. शिक्षणामुळे बरीच वर्ष घरापासून लांब स्वतंत्र राहिल्यामुळे कुटुंबात राहण्याची, घरात काम करण्याची सवय नसते. बाहेर मेसमध्ये खाण्याची सवय असल्यामुळे स्वयंपाकाची सवय नाही. तसेच सुट्टीमध्ये आईकडे गेल्यानंतर आई तर स्वतःच आपलं गोडधोड मुलीला खाऊ घालणारच ना. तर मग या सगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे तिला सवय लागायला वेळ तर लागणारच. शिवाय घरातील पारंपरिक रूढी परंपरा स्वीकारायला, समजून घ्यायला सुद्धा वेळ लागणारच. सासूला असेच वाटत असते की माझी सुनेने सर्व घर सांभाळावं, घरातल्या गोष्टी परंपरा रूढी, बाहेर जाणे येणे, बाहेर सामान आणणे नेणे, हे सगळं कामं तिने करावे असे वाटत असते. तसेच सून माझी चार चौघात उठून दिसणारी असावी, सुशील असावी, माझं ऐकणारी असावी, समंजस असावी, एकंदरीत माझ्या सर्व गोष्टी समजून घेईल अशी सासू मला हवी, अशी अपेक्षा प्रत्येक सुनेची असते. महायोगी प्रेम म्हणतात, मिळूनी दोघी जणी राहू साऱ्या क्षणी, आनंद फुलवू आपुल्या अंगणी, सासू तू माझी माऊली, रणरणत्या उन्हातील तूच खरी सावली, तुझे नि माझे नाते साऱ्या जगी बदनाम, पण खरे काय असते याचे नाही कुणामुखी नाम. धन्यवाद.